नमस्कार मित्रांनो. नमस्कार. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ सोयो, जिथे प्रेम पण भरपूर आहे आणि मस्ती तर अजून भरपूर आहे. सो नमस्कार मित्रांनो, थँक्यू तुम्ही आम्हाला इतकं प्रेम देताय. ज्यांनी व्हिडिओ बघितल्याने ज्यांना आवडलं त्यांना खरंच धन्यवाद. सो आज आम्ही घेऊन आलो आहोत स्किन केअर रुटीन. सो मी तुम्हाला दाखवणार आहे सुयोगचं स्किन केअर रुटीन. म्हणजे आम्ही असं एव्हरी डे असं नाही, पण ट्राय करतो की वीकली ही प्रोसेस होईल, हा स्किन केअर रुटीन फॉलो होईल. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसे स्किन केअर रुटीन फॉलो करतो. सो आमच्याकडे काही प्रोडक्ट्स आहेत. त्या प्रोडक्ट्समध्ये हा आहे क्लिन्झर, जो मी म्हणजे असं लोकल शॉपमधूनच घेतलं आहे आमच्या इथून. सो हा फर्स्ट क्लिन्झर आहे, काहीतरी जीवीस हर्बलचा आहे. त्याच्यानंतरला सेकंड आहे एव्हर यूजचा स्क्रब, जो आम्ही यूज करतो. तुम्ही बघू शकता किती मोठा जे बॉटल आहे ती मी घेतली आहे. बॉटलच ना, ठीक आहे, ते घेतले. मग ते स्क्रब, मग त्याच्यानंतरला स्क्रब झाल्यानंतरला हा आहे फेस पॅक, हिमालया फेस पॅक, तो यूज करते. किंवा मी कधी कधी हा जो सॅशे आहे ना हिमालयाचा, तो पण मी यूज करते. म्हणजे कसं, तो जरा आपल्याला चांगला असतो स्किन केअरसाठी. मग ते झालं की मग त्याच्यानंतरला मी लावते हे पील मास्क. असं पील मास्क काढायला ते लावतो. आणि मग त्याच्यानंतरला हे आहे कॅफेनचं आम्ही असं डार्क सर्कलसाठी, सुयोगसाठी आम्ही वापरतो. सुयोगला डार्क सर्कल आहेत, मला पण आहेत. सो त्याच्यासाठी एम कॅफेनचं आम्ही हे वापरतो, डार्क सर्कलचं. ठीक आहे. कधी कधी आम्ही मिशोमध्ये गेलो की मिशोमधून पण उचलून घेऊन येतो. तर जिथे मिळते तिथे सगळं, म्हणजे एकंदरीत आमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे मिक्स आहेत, ते सगळे माझेच आहेत. ऍक्च्युली मला स्किन केअर वगैरे मी काय करत नव्हतो. हिच्यामुळेच थोडंफार त्याला मला पण माहिती झाली स्किन केअरची. सो मी पण आता माझ्या स्किनची थोडी केअर करतो. हा, कम्पॅरेटिव्हली. कधी कधी मिनिसो मधून गेलो की मिनिसो मधून आम्ही फेस मास्क वगैरे घेऊन येतो, जे चांगले मला पण असतात. भरपूर आवडतात. थोडं जरा एक फेसला रिलीफ मिळतं तुमच्या, आणि तुमची स्किन थोडी ग्लो करायला लागते. ऍक्च्युली म्हणजे ना, आपल्याला असं वाटतं की अरे मला काय गरज आहे. म्हणजे हा आधी असं बोलायचा की मला काय गरज आहे, मी तर गोरा आहे. पण मी म्हटलं गोरा असणं इज अ डिफरंट थिंग, आणि हे असं म्हणजे लावणं ना, बरोबर ना काय. आपण सो मी पण वीक मधनं एकदा वगैरे करतो असं स्किन केअर. सो हा आहे फर्स्ट क्लिन्झर, जो मी सुयोगच्या फेसवर क्लीन करणार आहे. तर सो मी थोडासा फेसवर घेते. सो तुम्ही ट्राय करू शकता, चांगलं आहे. क्लिन्झिंग नाही काय, क्लीन 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 क्लीन. हे ॲक्च्युली ना असं झोपवून क्लीन करायचं असतं व्यवस्थित. सो मी जस्ट तुम्हाला दाखवण्यापुरती क्लीन करते आहे. सो जरा असं कर, इकडे ये, जरा पुढे हो, ह्या साईडवर. सो थोडं आपण आम्ही क्लीन करतोय. ठीक आहे. सो क्लिन्झिंग मी केलं आणि तो जस्ट फेस वॉश करून आलेला आहे. गाईज, जर मी काही चुकीचं स्किन केअर फॉलो करत असेल तर नक्की मला सांगा की हे चुकीचं आहे. ते पण कमेंट मध्ये तुम्ही सांगा चुकीचं फॉलो करत असेल तर. कारण की मी युट्यूबवर बघून करते. सो सेकंड प्रोडक्ट आहे आपलं एव्हर यूजचं स्क्रब. जे स्क्रब युजली थोडंसं गरम पाण्याची वाफ घ्यायची असते, स्टीम घ्यायचं असतं, आणि त्याच्यानंतर स्क्रब करायचं असतं. बट मी च्या फेसवर आधीच स्क्रब तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला जर कुणावर राग असेल तर हातावर स्क्रब घ्या आणि ठीक आहे. जे आपल्या नोजवर असतात, सो नोजवर खूप आपल्या ऑइल अँड डर्ट जमा होते, त्याच्यामुळे पण खूप असं हे होतं. तर ते आपण व्यवस्थित सर्क्युलेशन मोशन, हां,
त्याच्यामध्ये आपण असं 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 कसं सुयोगने माझा मेकअप केलेला, सो मी आता त्याचं स्किन केअर करते. म्हणून नीट कर. मी तुझा मेकअप पण नीट केला होता. काही नीट नव्हता केलेला गाईस. आता त्यांना जरा फेस दाखवतो बघा. सो गाईज बघू शकता थोडा थोडस म्हणजे स्क्रब नंतर ना थोडी स्किन चांगली दिसते. सो स्क्रब करून तो आलाय. आता आपण क्लिन्झिंग झालंय, स्क्रबिंग झालंय. आता ह्याच्यानंतर आपण पिल मास्क लावायचा आहे. नाही सॉरी 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 फेस पॅक लावायचा आहे. हा बरोबर, फेस पॅक लावायचा आहे. फेस पॅक लावून झाल्यानंतरला तो धुवून घेईल आणि मग त्याच्यानंतरला आपण तो एव्हर यूजचा पिल मास्क लावू. ठीक आहे. हा बहुतेक त्याच्यानंतरच लावतात. काय चुकीचा सिक्वेन्स असेल तर नक्की आम्हाला सांगा. ओके. सो मी थोडासा जो मास्क आहे फेस मास्क म्हणजे लेप एकंदरीत तो घेते, तो लावते. अपनी मी लगी पडी आहे. तुला असं थोडस अशी आग होते थोडीशी. हा ते कूलिंग म्हणजे ते थोडं कूलिंग टेक्स्चर देत असतं ना म्हणून. आग होते तुला स्किनला होतंय ना. तसं नाही, सूट होतंय ना स्किनला तुला. नाही तर कळालं भेंडी याला स्किन हे झाली, रेड झाली. लगेच काढू आपण थोड्या वेळाने. नाही पण पहिला थोडं होतं कारण की ते कूलिंग टेक्स्चर देत असतं ना त्याच्यामुळे. जास्त होतंय. सो आता आम्ही हे वालं जे आहे ते ऑलरेडी प्रोडक्ट यूज केलेलं आहे आणि आता सुयोग मस्तपैकी फेस धुवून आलेला आहे बघा. गुळगुळीत चमचमीत गुळगुळीत झालाय त्याचा गाल. सो आता आम्ही लावणार आहे पिल मास्क. ठीक आहे. तर आम्ही आता हे वालं पिल मास्क यूज करतोय त्याच्या फेसवर लावण्यासाठी. पहिला बघायचं याची एक्सपायरी नाही तर कळालं सुयोगच्या फेसवर एक्सपेरिमेंट करायच्या नादात डेल्टा मेडिकल मधून घेतले. ओके ठीक आहे, ठीक आहे, जिवंत आहे. ठीक आहे. शट ठीक आहे. सो हे असं ह्याला असं थोडंसं लावायचं. ते सुकलं ना की मग आपण सुकलं की मग त्याला आपण सरपटून काढायचं. काय बोललीस तू? हे सोलून काढायचं असतं. सोलून काढायचं? एका वेळी नवऱ्याला सोलून काढायचं. बरोबर ना गाईज, हाच तर चान्स आहे माझा. गाईज बघा, नवऱ्याला सोलून काढते. अरे नवऱ्याला नाही, मेकअपला. मेकअपला नाही बघ, तुझ्या नादात मी जो घाण प्रकार केला दाखवतात ना, हात दाखव दाखवत आहे तोंड. हे आहे माझा प्लेटीमधून शेट केस जरा केस लागले. सो गाईज हा आहे सुयोग. जसं तर थोडंफार ते सुकायला स्टार्ट झालंय. सो मी त्याला सोलून बघू शकता काढणार आहे. तुम्ही. आणि बायको खूप मला सोलायच्या तयारीत लागलेली आहे. ऑफकोर्स, वाय नॉट. सी हे असं निघणार. सुकू दे जरा, ओलं आहे अजून पण. ओला आहे व्हिडिओ अजून. ती नवऱ्याला सुखायची वाट बघते, मग सोडणार आहे ती. काही काय हा जोक आहे.
अब्यूज. अब्यूस. अरे तुम्हाला लिटरली व्हिडिओ चालू आहे आणि कानाखाली ठीक मारतोय. आहे ना, बंद कर ना, नको टाकू ते. सो गाईज, सुयोग चं पिल मार्क्स पण काढून झालेला असं आहे. वाटतं आज मी खूप जास्तच चमकतोय. तर सो आम्ही फिल्म मार्क्स पण काढून झालेला आहे. त्याच्यानंतरला मी असं करणार आहे की हे जे कॅफेनचं आहे डार्क सर्कलसाठी, ते मी सुयोगला लावणार आहे. ते थोडा वेळ तो आता लावून ठेवेल आणि मग त्याच्यानंतरला मॉइश्चरायझर, जे की मी डॉट इन कीचं वापरते. ॲक्च्युली मी ना 3 मॉइश्चरायझर ट्राय केले, बट मला डॉट इन कीचं ॲक्च्युली चांगलं वाटतं. म्हणजे खूप असं क्रीमी टेक्स्चर नाही आहे, खूपच वॉटरी टेक्स्चर आहे, पण खूप छान आहे. सो हे आता मी लावते आहे कॅफेनचं सुयोगला. सो आम्ही एव्हरी डे, म्हणजे एव्हरी डे नाही, बट ट्वाईस ऑफ द वीक आम्ही यूज करतो. त्याच्यामुळे ऑलमोस्ट संपलं आहे. आणि ॲक्च्युली ह्याचं पण हे खूप छान आहे. सो अशा प्रकारे सुयोगला आता हे डोळ्याखाली थोडंसं ते लावलेलं आहे. त्याच्यानंतरला आम्ही एंड ऑफ द म्हणजे ह्याच्यानंतरला आम्ही हे लावणार आहे, आपलं मॉइश्चरायझर लावणार आहे. देन वी आर डन. सो अशा प्रकारे आमचा स्किन केअर रुटीन डन आहे. सो गाईज फर्स्ट आम्ही केलं क्लिन्झिंग, त्याच्यानंतरला केलं स्क्रबिंग, त्याच्यानंतरला केलं फेस मास्क, आणि त्याच्यानंतरला मग पील मास्क, आणि मग त्याच्यानंतर लास्ट मॉइश्चरायझर. अशा प्रकारे आमचा हा व्हिडिओ आहे इथे डन. सो गाईज, थँक्यू सो मच आमचा हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल, आणि नक्कीच तुम्ही आम्हाला नवीन नवीन आयडिया देत राहा. माझा एक कझन आहे, त्याने आम्हाला सजेस्ट केलं की एक फूड चॅलेंज करा, ज्याच्यामध्ये तुम्ही दोघं पण फूडी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला आवडेल ते. सो आम्ही नक्की नेक्स्ट व्लॉगमध्ये ते ट्राय करू, फूड चॅलेंज. आणि अजून एक चॅलेंज आम्हाला माहिती आहे, तो खूप ट्रेंडिंग चालला, तो म्हणजे पॉइझन चॅलेंज. सो तो सुद्धा आम्ही नक्की ट्राय करू आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करू. सो धन्यवाद. थँक्यू. कीप हां वॉचिंग. हा एवढाच करतो. थँक्यू. कीप वॉचिंग. सो बाय गाईज. बाय बाय. बाय. कोण बंद करा.